खरं तर मुंबई आणि भारत म्हटलं किंवा महाराष्ट्र म्हटलं तर सगळ्यांनाच बॉलिवूड आणि हॉलिवूडचे चित्रपट हे आवडत असतात. त्यातल्या ज्या कथा असतात त्याच्याबद्दल खरं तर अनेकदा चर्चा होत असते. मात्र मुंबईमध्ये एक असा प्रकार घडला जो एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षाही कमी नाहीये. थर्सडे नावाचा चित्रपट आपण सगळ्यांनी बघितलेला आहे यामी कबुतवीचा, आणि त्याच्यामध्ये सुद्धा काही जणांना खरं तर त्यांना डांबून ठेवण्यात आलं होतं, आणि तशाच पद्धतीची घटना मुंबईच्या पवईमध्ये घडलेली आहे. कालपासून मुंबईतल्या प्रत्येक माणसाला रोहित आर्या हे नाव खरं तर परिचयाचं झालेलं आहे, कारण की त्याने जवळपास 17 मुलांना, जे मुलं खरं तर कमी वयाची होती, त्यांना डांबून ठेवलेलं होतं, आणि त्याच्यानंतर तो संपूर्ण प्रकार झाला जो सगळ्यांनीच पाहिलेला आहे. या घटनेमध्ये कालचा जो धक्कादायक असा जो प्रकार होता, त्या सगळ्या घटनेमध्ये अभिनेत्री रुचिता जाधव माने यांचा देखील सहभाग असू शकला असता. मात्र सुदैवाने ती घटना जी आहे ती टळली आणि त्यांची त्याच्यातून सुटका झाली. स्वतः रुचिता जाधव माने आपल्यासोबत आहेत. मॅडम, काल मुंबईमध्ये जी घटना घडली, खरं तर जर तुम्ही तिथे गेला असता तर कालच्या या घटनेमध्ये तुमचा देखील सहभाग राहिला असता. तुम्ही सुद्धा कदाचित तिथे हॉस्टेज म्हणून तिथे असता, आम्हाला ते पाहायला मिळालं असतं. मात्र सुदैवाने ती घटना टळलेली आहे. तुम्ही तिथे जाण्यामागचं आणि रोहित आर्याशी तुमचा संपर्क असणं, एखाद्या चित्रपटाच्या कथा त्यांनी तुम्हाला सांगणं आणि प्रत्यक्षात तीच घटना त्याने स्वतः करणं, ह्या संपूर्ण घटना जी घडली ती नेमकी काय होती? तुम्हाला त्याने अप्रोच कसा केला होता? त्यांनी पहिली गोष्ट जेव्हा मला 4 तारखेला फोन केला होता, म्हणजे त्यांनी मला मेसेज केलेला की आपल्याला बोलायचं आहे एका चित्रपटानिमित्त, आणि जेव्हा त्यांनी मेसेज केलेला मी बिझी होते, आणि जेव्हा मी फ्री झाले संध्याकाळी तेव्हा मी त्याला बोलले की तू पिंग कर मला, आय विल कॉल यू बॅक. त्यांनी मला पिंग केलं की तो फ्री झालाय. मी त्याला फोन केला अराउंड 7:30. त्यांनी मला अ वेनेसडे या चित्रपटाचं उदाहरण दिलेलं, आणि तिकडनं त्यांनी सुरुवात केलेली की एक कॉमन मॅन कसं गव्हर्नमेंटला फोन करतोय, कसं त्याला आपले दुःख दर्द सांगतोय. त्यांनी मला थर्सडे या चित्रपटाचा उल्लेख केला नव्हता. ते खूप कन्फ्युजन होतंय सगळ्यांना, पण मला खूप या नावाचा जो चित्रपट आहे द थर्सडे, त्याच्यामध्ये हॉस्टेज केलेला आहे झालेला आहे. पण त्यांनी जे मला सांगितलेलं की त्यांनी वेनेसडे म्हणून जो नसरुद्दीन शाह आणि अनुपम खेर यांचे जे चित्रपट आहे, की तसं जसं ते फोन करून गव्हर्नमेंटकडनं आपले डिमांड्स हे करतात, तसं तो बोलला की असा हा चित्रपट आहे आणि तिकडे मुलांना आपण हॉस्टेज ठेवत आहे. आपण म्हणजे तो त्या पिक्चरमध्ये, तो रोहित आर्या नाही, पिक्चरमध्ये हॉस्टेज ठेवतोय आपण. मग मी त्याला बोलले माझा रोल काय असणार आहे? तो बोलला तुझा रोल असणार आहे की एकतर तू टीचर आहे त्याच्याबरोबर हॉस्टेज बनते, किंवा पेरेंट जे मेसेज कन्वे करते त्या किडनॅपरचा. आणि आता जर तुम्हाला असे दिग्गज म्हणजे कोणाचं असं उदाहरण देतंय, आणि मला जेन्युअनली स्ट्राईक झालं नाही ते, कारण का त्यांनी मला वेनेसडेचं उदाहरण दिलेलं. तिथे मुलांना काय हॉस्टेज ठेवत नाही, कॉमन मॅन फक्त ब्लॅकमेल करतोय आपल्या गरजा काय ते सांगून. त्याच्यामुळे मला जेन्युअनली ते असं वाटलं नाही. आणि एका कलाकारासाठी आज एवढ्या मोठ्या पिक्चरचं उदाहरण तुम्ही देताय, आणि मला असं होतं की अरे वा, काय स्क्रिप्ट आहे सुंदर. आणि मी तो वेनेसडे, तो थर्सडे का काय तुम्ही बघितला म्हणता चित्रपट, ऑनेस्टली बघितला नाहीये मी तो चित्रपट. आता तुम्ही सगळे लोक म्हणताय म्हणून इट इज स्ट्रायकिंग मी. आणि मी तेव्हा त्याला बोलले की मी विचार करते ना, गेट बॅक टू यू. मी विसरून गेले, आणि त्यांनी मला 23 तारखेला मेसेज केला की 27, 28 का 29 तू सांग मला केव्हा भेटायचं. तर मी त्याला बोललेलं 28 तारखेला भेटू. त्यांनी मला सोमवारी मेसेज केला की मंगळवारी किती वाजता पोहोचतेस तू, आणि RA स्टुडिओचं गुगल लोकेशन त्यांनी मला पाठवलं. ते मी ऑलरेडी गुगलवर शेअर, म्हणजे इंस्टाग्रामवर शेअर केले ते स्क्रीनशॉट्स. आणि माझ्या सासऱ्यांची तब्येत बरोबर नसल्यामुळे ही वॉज ऍडमिटेड इन HN रिलायन्स. आम्ही सगळे काही हॉस्पिटलमध्ये होते, काही घरी होते, आणि खूप केऑटिक सिच्युएशन घरी होती. त्याच्यामुळे मी गेले नाही. आणि मी त्याला मेसेज केला की रोहित, आय वॉज अबाउट टू मेसेज यू, पण मी नाही येऊ शकत बिकॉज ऑफ माय फादर इन लॉज हेल्थ कंडिशन. मी त्याला सांगितली बिकॉज मला तो खरंच जेन्युइन वाटला की अशी हेल्थ कंडिशन आहे डिटेलमध्ये, आणि मी तुला 15 नोव्हेंबर नंतर भेटीन, मी भारताबाहेर पण जाणार होते. त्याच्यावरनं त्यांनी मला रिप्लाय केला की ओके, नो वरीज. आणि ते पण मी त्याला मेसेज केला की दिस ऑल डिपेंड्स ऑन माय फादर इन लॉज हेल्थ कंडिशन. तर तो बोलला की नो वरीज, टेक केअर. हा त्याचा लास्ट मेसेज होता, बस. त्यानंतर मेसेजेस नाही त्याचा. त्याने तुम्हाला सांगितलं वेनसडेच्या चित्रपटासंदर्भात. त्याच्या आयुष्यामध्ये रोहित आर्या हा जो व्यक्ती आहे, त्यांच्या खऱ्या आयुष्यामध्ये असं जी संपूर्ण जी बातमी समोर आली त्याच्यामध्ये एक असं पाहायला मिळालं की त्याचे सरकारकडे 2 कोटी जवळपास रुपये जे ते पेंडिंग होते, ते आलेले होते बिल त्याचं, आणि त्याच्यामुळे त्यांनी अनेकदा आंदोलनं केलेली होती.
आंदोलनाला यश आलं नाही आणि त्याच्यामुळे निराशेत जाऊन त्यांनी हे सगळं टोकाचं पाऊल उचललं. जेव्हा तुमचा त्याच्याशी कॉन्टॅक्ट होत होता तेव्हा तुम्हाला जाणवलं की त्याची मानसिक स्थिती कशी आहे किंवा तो काही वेगळा विचार करतोय, हा चित्रपट खराच होणार आहे का, अशा काही संदर्भात? मला जेन्युइनली वाटलं हा चित्रपट खरा होणार आहे मराठीमध्ये. यासाठी वाटलेलं कारण का जेव्हा बजेटला घेऊन आमचं बोलणं झालं तर तेव्हा तो बोलला बजेट फार लो आहे. म्हणजे जर त्याला पाहिजेच असं तो बोलला असता की अरे असं बजेट आहे तसं बजेट आहे खूप भारी आहे तू येऊन कर, पण ते तो बोलला. मग मी जेव्हा विचारलं बाकीच्या कलाकार तर तो बोलला की यात स्टुडंट्स जे आहेत ते मेन कलाकार आहेत, तर बाकीच्यांचं आपण भेटू मग बोलूया त्या विषयावर. आणि ते पण तो मला बोलला की मी त्या दरम्यान ऑडिशन्स पण घेणार आहे जेव्हा मी तुला बोलवणार आहे, म्हणजे मला तुला एकटं बोलवायचं नाहीये, जेव्हा सगळे आहेत तेव्हाच मला तुला बोलवायचंय मीटिंगसाठी. तर मग दिस ऑल इज सो जेन्युइन ना, म्हणजे असं आपल्याला वाटतंय कलाकार म्हणून तरी मला असं वाटतं की म्हणजे किती जेन्युइन साऊंड पण करतं आणि सगळ्यांमध्ये तुम्ही बोलवताय मीटिंगला, म्हणजे मी पण बघावं की स्टुडंट्स आलेले आहेत ऑल ओव्हर महाराष्ट्र. मला खूप जेन्युइन वाटलं. मला असं अजिबात वाटलं नाही की हे तो करणार आहे, तर मला अजिबात वाटलं नव्हतं. जवळपास 17 मुलांना त्यांनी डांबून ठेवलेलं होतं. जेव्हा तुम्हाला ही गोष्ट कळली, जेव्हा तुम्ही विचार करताय तेव्हा तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी असू शकता, म्हणजे असू शकला असता. काय मनामध्ये भावना येत आहेत किंवा काय वाटतंय आता तो सगळा विचार करून? बघ मी 200% असले असते तिकडे. माझे जर सासरे आजारी नसते तर मी म्हणजे मी गेले असते. आणि मी उत्साही अभिनेत्री आहे, म्हणजे मला जे आवडलं आपण अजून मॉकशूट करू, आपण रिहर्सल्स करू, हे करू ते करू. आणि माझं असं होतं की मला लग्नानंतर तरी अशा चित्रपटामध्ये काम करायचंय जिकडे द व्हॅल्यू ऑफ सिनेमा इज मोर दॅन मनी, इन टर्म्स ऑफ कॉन्सेप्ट, इन टर्म्स ऑफ ऍक्टिंग. त्याच्यामुळे मी 200% गेले असते. आणि मला नाही माहिती की काय झालं असतं, कारण का मी सकाळी जेव्हा ही न्यूज वाचली मी फ्रोज होते. आणि म्हणजे मला कळतच नव्हतं मी काय रिॲक्शन देऊ. मी हा नशिबाचा भाग म्हणेन माझ्या की मी म्हणजे झालं माझ्या फॅमिलीमध्ये त्याच्या म्हणजे सासरे माझ्या आजारी पडले म्हणून मी जाऊ शकले नाही. आणि हे सगळं नशिबात आय थिंक मला सेफ करायला लिहिलेलं. तुम्ही जेव्हा तुम्हाला ही बातमी कळाली की असं काहीतरी घडलेलं आहे, रोहित आर्या याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे, त्यांनी असं काहीतरी कृत्य केलेलं आहे, एवढ्या मुलांना डांबून ठेवलेलं आहे, तुम्ही नेमके तेव्हा कुठे होता, तुम्हाला कसं कळालं आणि तुमच्यासोबत तेव्हा कुणी होतं का? माझे मिस्टर होते. सकाळी 7 वाजता मी इंस्टाग्रामवर बघितली ती न्यूज. त्याचा तो व्हिडिओ नाही का जो आलेला, मला जेन्युइनली वाटलं की ही स्टोरी तर मी ऐकली आहे, मे बी पब्लिसिटी असेल. मला तेच वाटलेलं की पब्लिसिटीसाठी की हे त्यांनी वेगळे वेगळे ट्रिक्स सुरू केलेले आहेत. मग मी गुगलवर परत टाईप केलं की अरे खरं आहे का हे ते. आणि मग मी फ्रीज झाले. मग मी माझे असेच बसलेले, मी माझे मिस्टर आले, त्यांनी फोन घेतला माझ्या हातून. मी त्याला बोलले की रोहित आर्या हे आधी न्यूज बघी आणि व्हॉट्सअपवर जाऊन माझी चॅट चेक कर आणि मला सांग की खरं तोच व्यक्ती आहे का, कारण का हे सगळं मी ऐकलंय आधी. मग त्यांनी क्रॉस व्हेरीफाय केला. मी म्हणले शिट आनंद, आय वुड हॅव बीन देअर, लाईक लिटरली आय वुड हॅव बीन देअर. आणि मला आत्ताही कळत नाही की मी काय बोलू. तुमचं जे कम्युनिकेशन झालं ते सगळं व्हॉट्सअप आणि फोनद्वारे झालं. तुम्ही आम्हाला दाखवू शकता की त्यांनी तुम्हाला काय मेसेज केला, त्यांनी तुम्हाला लोकेशन पाठवलं किंवा काय, ह्या सगळ्या संदर्भात? हो हे काय नाही बघा, मी फक्त ना हा जो पार्ट आहे ना इकडचा, इथे मी फक्त बोट ठेवतेय बिकॉज आय डोंट नो दिस इज माय इट्स शोन की फादर इन लॉचा हेल्थ इश्यू काय आहे दॅट आय डोंट वॉन्ट टू हे. तर हा त्याचा लास्ट जो होता मेसेज की नो वरीज टेक केअर 7:55चा मेसेज होता. आणि याच्या आधी त्यांनी तुम्हाला लोकेशन पाठवलं? हा ते मी दाखवीन. ओके. आणि याच्या आधी हे होतं की मंडेला हा होता कमिंग टुमॉरो व्हॉट टाइम आणि लोकेशन. आणि त्याच्या अगोदर हा होता, त्यांनी मला हॅपी दिवाळी पण केलेला 20 ऑक्टोबरला, जो मी काय रिप्लाय केला नाही. प्रोफेशनली आपण काय रिप्लाय करणार. ठीक आहे. त्याने रोहित आर्याने तुम्हाला फोनवर जी स्टोरी ऐकवली ती प्रत्यक्षात त्याने केली? त्यांनी केली तेच सांगते मी मला. म्हणून मी जेव्हा ती सकाळी रील बघितली, ही रील बघितली, ते पण मी दाखवते तुम्हाला. ही सकाळी मी रील बघितली, माझ्या मिस्टरांना पाठवली मी ती रील. मला विश्वास बसेना. मला असं वाटलं की ही स्टोरी मी ऐकली आणि हा का बोलतोय, म्हणजे हा पब्लिसिटीसाठी बोलतोय की काहीतरी स्टार्टिंग प्रमोशन असेल. आता काय माहिती मला की खरं खरंच त्यांनी केलंय.
खरं तर म्हणजे आता जी घटना झाली, तुम्ही सुदैवाने तिथे नव्हता, संपूर्ण घटना टळली. मात्र जे मुलं तिथे होती, ऑडिशनसाठी गेलेली होती, ऑडिशनच्या नावाखाली हा सगळा प्रकार घडला. अनेक पालक तिकडे होते, जे बाहेर स्टुडिओच्या बाहेर आपल्या मुलांची वाट बघत होते. अशा पद्धतीच्या जेव्हा घटना घडतात प्रत्यक्षात खऱ्या आयुष्यात, तेव्हा पालकांनी, मुलांनी, ऑडिशनला जाणाऱ्या कलाकारांनी काय काळजी घेतली पाहिजे, म्हणजे या घटनेतून काय बोध घेतला पाहिजे सगळ्यांनी? आता तुम्ही काय? अगं मी सांगते तुला, मराठी इंडस्ट्री इज वन ऑफ द मोस्ट सेफेस्ट इंडस्ट्री टू वर्क विथ. अतिशय प्रेमळ लोक आहेत, अतिशय म्हणजे खूप सेफ इंडस्ट्री आहे ही. त्याच्यामुळे ही घटना घडणंच इज अ व्हेरी शॉकिंग. आणि प्रिकॉशन्स काय, म्हणजे असं पण नाही की हा व्यक्ती इंडस्ट्रीमध्ये नोंद नव्हता, लोकांना माहिती होता हा व्यक्ती. असं पण नाही की कुठून तर वेगळीकडे आलेला, आपण म्हणतो चौकशी करा, काय चौकशी करणार, हा ऑलरेडी होता. म्हणजे मी त्याला 2010 साली भेटलेले, तर तो झाले ना 15 वर्ष आता तरी, तो होता इंडस्ट्रीमध्ये. मग आता हा नशिबाचा भाग आहे की काय. मी तरी जेव्हा पण मी जाते तरी माझ्याबरोबर माझा बॉय, माझा ड्रायव्हर हे नेहमी असतात जेव्हा पण मी जाते मीटिंगला. पण शेवटी हा नशिबाचा भाग आहे ग. काय म्हणजे तुम्ही इतरांना या निमित्ताने काय सांगू शकता? आपली पेरेंट्सला आपल्या बरोबर घेऊन जा. ऍटलीस्ट जोपर्यंत तुम्हाला कॉन्फिडन्स येत नाही, तोपर्यंत तुम्ही सेटवर पोहोचत नाही, तोपर्यंत पेरेंट्सला ठेवा स्वतः बरोबर. पेरेंट्स नसेल तर कोणतरी गार्डियन पाहिजे तुमच्या बरोबर, कोणतरी बरोबर पाहिजेच. नाही तर काय, किती पण विश्वास ठेवा, काही फायदा नाहीये त्याचा. आपल्याशी बोलल्याबद्दल. आपण पाहतो आहोत की पवईमध्ये जी घटना घडली त्याच्यामुळे सर्वत्रच खरं तर या संदर्भातील चर्चा सुरू झालेली आहे. मात्र सुदैवाने आणि नशिबाचा भाग म्हणून खरं तर मी या सगळ्यातून वाचले, अशी प्रतिक्रिया जी आहे ती रुचिता जाधव यांनी आपल्याशी बोलताना दिलेली आहे. कॅमेरामन प्रवीण चव्हाणसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.